गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात 3 तरुण वाहून चालले होते, पण तेवढ्यात एका 70 वर्षाच्या म्हातारीने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून या म्हातारीचं कौतुक होत आहे। दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला अचानक महापूर आला होता। पाण्याचा जीवघेणा वेग इतका भयानक होता की शेतातील मोटर काढायला गेलेले 3 तरुण पाण्यात उतरताच पाण्याचा प्रचंड महापूर आला आणि ते वेगात गटांगळ्या खाऊ लागले। आजूबाजूला कुणीच नव्हतं, आवाज दिला कोणालाच ऐकू जात नव्हता, पण तेवढ्यात तिथे शेळा चारायला आलेली एक म्हातारी एका झाडाखाली बसलेली होती। तिने लांब अंतरावून या तरुणांचा जीवघेणा संघर्ष पाहिला। ती धावत किनाऱ्यावर आली, पण तिच्याकडे ना कुठलं लाईफ जॅकेट, ना कुठली दोरी, ना कुठलं लाकूड होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला पोहता येत नव्हतं, ना तिच्याकडे पाण्यात चालत जाण्या इतकी ताकद होती। पण तरीही या 70 वर्षाच्या म्हाताऱ्याने किनाऱ्यावर उभं राहून असं डोकं चालवलं की त्यामुळे ते 3 तरुण तर वाचलेच, पण अख्ख्या देशात या म्हाताऱ्या महिलेचा ढंका वाजलाय। मग नेमकं काय डोकं चालवलं त्या 70 वर्षाच्या म्हातारीनं? हातात कुठली वस्तू नसताना किनाऱ्यावरून त्या महिलेने असा काय चमत्कार केला की ज्यामुळे ते तरुण वाचले? चला जाणून घेऊया या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मंजूर गावच्या परिसरात त्या दिवशीची दुपार अत्यंत शांत होती। अखेर गोदावरी नदीला पूर आलेला होता। पावसाचं प्रमाण अचानक वाढलं होतं, पण कुणाला कल्पना नव्हती की एक थरार सगळ्या देशात व्हायरल होणार होता। त्या दिवशीच्या दुपारी ही घटना खरोखर घडत होती। आसपास कुणीच नव्हतं, पण म्हातारीनं जे डोकं चालवलं, लोक त्याला चमत्कार म्हणत आहेत। आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी भरलेलं, पावसाची बारीक रिमझिम सुरू, पण हवामानातील गुदमरणारी शांतता काहीतरी मोठं अरिष्ट येणार याची जाणीव करून देत होती। दारणा धरण जे नाशिक क्षेत्रामध्ये येतं, त्याच धरणामधून एक विसर्ग सोडण्यात आला। जवळपास 36 तास मुसळधार पाऊस झाला। धरणाची दारं उघडली गेली आणि गोदावरीच्या त्या शांत वाटणाऱ्या पात्रात हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला। एका सेकंदाला लाखो लिटर पाणी त्या नदीच्या पात्रातून वाहत होतं, पण कुणाला कल्पना नव्हती की काही तरुण त्याच्यात जातील आणि एक मोठा अनर्थ होईल। नदीकाठी राहणाऱ्या लोकांचा या पाण्याच्या अचानक वाढणाऱ्या ताकदीचा अंदाज आला नाही, कारण की काही सेकंदातच पाणी इतकं वाढलं होतं की कुणाला काही कळायच्या आत अनर्थ घडणार होता। पण याच दरम्यान मंजूर गावचे 3 तरुण सख्खे भाऊ आपल्या शेतातील ओलितासाठी बसवलेला कृषी पंप पुराच्या पाण्यात वाहू जाऊ नये म्हणून ते बाहेर काढण्यासाठी नदी पात्राकडे गेले। 3 तरुण घरून निघालेले होते। त्यांना सांगण्यात आलं होते की तेवढा पंप काढून आणा, पण त्यांना माहिती नव्हतं की नदीच्या पाण्याचा वेग वाढलाय आणि आपलाही जीव धोक्यात येऊ शकतो। पण म्हणतात ना, ज्यावेळी असं व्हायचं असतं त्यावेळेस बुद्धी काम करत नाही। त्यावेळेस तसंच घडलं। नदीचं पात्र त्यांना अजूनही संत वाटत होतं। ते तिथे जसे जाऊ लागले तसं पाण्याचा रंग बदलला। गढूळ पाणी वेगानं फिरू लागलं होतं, पण या तिघांच्या मनात एकच विचार होता की 5 मिनिटात पंप काढून वर आणूया आणि मागे फिरूया। खरं तर ते 3 भाऊ होते, त्यापैकी एक भाऊ म्हणला देखील, अरे भावांनो, कदाचित पाणी वाढले, सकाळी पाणी नितळ होतं, आता पाणी गढूळ झाले आणि वेगही वाढल्यासारखा वाटतोय। पण त्यातला मधला भाऊ म्हणला, अरे काय 5 मिनिटात पंप काढून लगेच माघारी फिरू। पण त्यांच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक ठरणार होती। त्यांनी पाण्याच्या काठावर पाऊल ठेवलं। पाणी गुडघ्याभर इतकं होतं, पण त्यांना कल्पना नव्हती की दारणा धरणातून आता प्रचंड विसर्ग सुटलेला आहे। 100 मीटरच्या अंतरावरच त्यांना आता सगळा मृत्यूचा सापळा दिसत होता। ते तिघे भाऊ पाण्याच्या पात्रात थोडे आत सरकले आणि अवघ्या काही सेकंदात गोदावरीच्या शांत पात्राचं रूपांतर एका महाभयानक महापुरात झालं, ज्याची कल्पना कुणाला नव्हती। मग पहा पुढं काय घडलं। अचानक दूरवरून एक महाभयंकर गडगडाटासारखा आवाज आला। खरं तर त्यांनी मोटरच्या पाईपला धरलं होतं। एक भाऊ आतमध्ये गेला होता, तर दुसरा भाऊ त्याला मदत करण्यासाठी हळूहळू किनाऱ्यामधून सरकत होता। आता तो महाभयानक क्षण येणार होता की ज्यावेळेस त्यांचे पाय जमिनीवरून आता पाण्याच्या वर तरंगायला दिसणार लागले होते, कारण की गडगडट आवाज झाला। जणू काही डोंगराच्या नदीच्या पात्रातून एखादा मोठा एक खडकच कोसळला असा आवाज झाला होता। क्षणात पाण्याचा रंग गढूळ लाल झाला। 5 ते 6 फूट उंच पाण्याचा लोंढा थेट या तिघांच्या अंगावर धडकला। तिन्ही भावांच्या पायाखालची माती आणि खडी एका क्षणात वाहून गेली। पाण्याचा वेग इतका अकराळ विक्राळ होता की अवघ्या काही सेकंदात पाणी गुडघ्यापासून थेट छातीपर्यंत आलं। कृषी पंपाचं वजन आणि पाण्याचा प्रचंड दाब यामुळे तिघांचे पाय जमिनीवर ठरेनासे झाले। त्यावेळेस
तिघेही पळापळा असे म्हणू लागले, काठाकडे सारखा असं म्हणू लागले. तेवढ्यात एका भावाने आकांत केला. मागे फिरण्याचे सगळे मार्ग बंद. प्रवाहाचा प्रेशर इतका भयंकर होता की जणू शेकडो टन वजनाचा प्रवाह त्यांना पुढे ढकलत होता. आता मोटर त्यांनी हातात पॅक धरली होती, पण आता त्यांना ते सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. छातीत श्वास रोखून ते पाण्याच्या वेगात लढा देत होते, पण निसर्गाच्या ताकदीपुढे मानवी ताकद अपुरी पडते. अवघ्या 5 मिनिटात ते तिघे भाऊ आता किनाऱ्यापासून हळूहळू सरकत गोदावरीच्या मध्य प्रवाहात खेचले गेले आणि वाहू लागले. आता विषय संपला होता. किनाऱ्यापासून 10 फूट अंतरावर असणारे ते जवळपास आता पात्राच्या मधोमध गेले होते. आणि जो व्यक्ती एकदा पात्राच्या मधोमध जातो तो आजपर्यंत कधीच वाचलेला नाहीये हे त्यांच्या गावातली गोष्ट त्यांना समजू लागली होती. वाचवा, कुणीतरी वाचवा. या तिन्ही भावांच्या किंकाळ्या त्या पावसाच्या आणि प्रचंड गडगडाटात विलीन होत होत्या. पाण्याचा प्रवाह 50 ते 100 मीटर वेगानं त्यांना पुढे घेऊन जात होता. कधी त्या एका भावाचे डोकं वर यायचे, तर कधी पाय यायचा, तर कधी पाणी पोटात जात होतं. गढूळ पाण्यामुळे डोळे जळजळत होते. किनाऱ्यावर कुठे एखादी काही दिसत नव्हतं. त्यांना वाटलं एखादा पाण्यात ओंडका वाहतील, एखादा खडक लागेल, पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यांना अंत दिसत होता. सगळीकडे म्हणतात सगळा भयानक अंधकार पसरला होता. पाण्याच्या वेगामुळे ते लांब जात होते. थेट पात्राच्या मध्यभागी फेकले जात होते. तिथे पाण्याचा भोवरा तयार झाला आणि एक भाऊ पाण्याच्या भोवऱ्यात अडकला, तर दुसरीकडे दुसरा जाण्याचा प्रयत्न करत होता. आजूबाजूला परिसर निर्जन होता. आता हे सगळं करणं म्हणजे स्वतःहूनच आपला जीव देण्यासारखी गंमत होती. सगळ्या आशा संपलेल्या. तरुण पोरं आता डोळ्यासमोर त्यांचे आता सगळं अंत दिसत होता. तेवढ्यात नदीकाठच्या झाडीतून एक सावली बाहेर आली. त्या सावलीनं ते दृश्य पाहिलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवला. कोण होती ती सावली? ती होती एक महिला जी वयस्कर दिसत होती, ज्यांचं नाव ताराबाई. त्या शेळ्या चारण्यासाठी आल्या होत्या. त्या आजींची नजर अचानक पात्राच्या मध्यभागी गेल्या. त्या 1 किलोमीटर पासून शेळ्या चारत आल्या होत्या आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाशेजारी बसल्या होत्या. त्यांनी पाहिलं खरं की कुणीतरी नदीमध्ये हालचाल करते, म्हणून त्या धावत पळत आल्या. वाचवा असा शीन आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांचं वय म्हाताऱ्या होत्या. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 25 ते 30 वर्ष वयाची 3 पोरं पाण्याच्या अकराळ विकराळ पात्रात बुडत होती, गटांगळ्या खात होती. आजीने शानाचाही विचार न करता पात्राच्या दिशेनं धाव घेतली. त्या काठावर आल्या, पण काठावर आल्यानं आजीच्या डोक्यावर आभाळ कोसळलं. कारण की वाचवण्यासाठी तिथे काहीच नव्हतं. ना एखादी लांब दोरी, ना लाकूड, ना कुठला रेस्क्यू टीमचा माणूस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आजीला ना पोहता येत होतं, ना तिच्या अंगात पाण्यात उतरून खेचण्याची ताकद. पाण्याचा वेग इतका की म्हातारीचा जीव वर खाली होऊ लागला. डोळ्यात अश्रू वाहू लागले. देवा, माझ्या डोळ्यासमोर ही पोरं जाणार का? त्या 70 वर्षाच्या म्हातारीचं काळीज तुटत होतं. प्रत्येक सेकंदाला ती मुलं पाण्याखाली जात होती. आता 1 सेकंदाचा उशीर म्हणजे अंत. वेळेची आणि मृत्यूची अंतिम लढाई. 70 वर्षाची म्हातारी जिच्या हातात काहीच नव्हतं. तिने तो जो असा अकल्पनीय आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. तिने साक्षात मृत्यूनेही माघार घेतली. काय होता तो निर्णय? ती म्हातारी नेमकं काय करणार होती? त्या 70 वर्षाच्या म्हातारीने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे अक्षरशः सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लोक याला का चमत्कार म्हणू लागले? खरं तर ती 70 वर्षाची म्हातारी होती. तिच्या लक्षात आलं आपल्याकडे ना काठी, ना लाकूड, ना जॅकेट, ना पोहू शकतो. तिच्या लक्षात आलं आपल्या अंगावर एक साडी आहे आणि ती साडी जर आपण मध्ये जर फेकली तर कदाचित ते त्याला येऊ शकतात. पण तिने कुठलीही लाज किंवा कुठलीही कसली पर्वा न करता अक्षरशः अंगावरली ती साडी सोडली आणि त्या साडीचा एक टोक तिने दगडाला बांधला आणि दगडाला बांधून दुसरं टोक जे होतं ते एका झाडाच्या बुंद्याला बांधलं आणि ती साडी तिने थेट मध्ये फेकली. अक्षरशः त्या तिन्हीपैकी 2 भावांनी तो पदर धरला आणि अक्षरशः ते बाहेर आले. या म्हातारीने स्वतःच्या संपूर्ण ताकदीनं जीवाने त्या साडीच्या साह्याने दोघांना किनाऱ्यावर ओढलं. खरं तर 3ऱ्या भावाला वाचवता आलं नाही, पण अंगावरची साडी सोडून 2 लेकरांना या दाढेतून खिचून आणणाऱ्या या म्हातारीचं शौर्य आज इतिहासातल्या हिरकणीपेक्षा कमी नाही. या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.